आज आपल्या पारायणाचा दुसरा दिवस आणि कालच्या प्रमाणे आज पण लवकर अशी उठले. त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि ना लगेच आहे ना उंबरठा वगैरे पुसून घेतला आणि त्यानंतर ना हळदीचं लेपन करून छान असा दिवा धूप लावून उंबरठ्याची पूजा करून घेतली. सकाळी सकाळी छान अशी उंबरठ्याची पूजा केली ना, घरामध्ये इतकं मनप्रसन्न वातावरण वाटतं आणि इतक्या छान वाइब्स येतात ना. दिवा धूप लावून झाल्यानंतर छान असं उंबरठ्याचं पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर आहे ना स्वामींना छान असा दिवा लावायला घेतला. दिवा वगैरे लावला. रात्री जो नैवेद्य ठेवला होता तो बाजूला करून ठेवला. त्यानंतर आहे ना अगरबत्तीचा अंगारा वगैरे पडला होता तो क्लीन करून घेतला आणि ना त्यानंतर आहे ना छान असा दिवा लावला. त्यानंतर धूप लावलं स्वामींना, अगरबत्ती लावली. त्यानंतर मग चंदन टीका लावून आहे ना दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी माझं आहे ना अध्याय वाचायला सुरुवात केली. बसकर टाकलं पहिल्यांदा तर आणि त्यानंतर मग आहे ना आजचे 3 अध्याय ते पण कंप्लीट अध्याय वाचायला बसायच्या आधी स्वामींचं दर्शन घेतलं आणि फक्त एवढंच म्हटले की काही माझ्याकडून चुकलं असेल तर ना स्वामी मला माफ करा. आजचे सुद्धा 3 जे अध्याय होते ना ते निर्विघ्नपणे मी वाचले आणि पूर्ण केले. त्यानंतर परत स्वामींचं दर्शन घेतलं, त्यांची माफी मागितली. जर काही माझ्याकडून चुकत असेल तर परत एकदा मला माफ करा आणि त्यानंतर मग आहे ना मी माझ्या कामांना सुरुवात केली. आणि ना माऊला आहे ना रात्री थोडासा ताप आला होता आणि खूप जास्त किरकिर करत होती. त्यामुळे ना आज जास्त काही काम केलंच नाही. तिच्याकडेच लक्ष दिलं. त्यानंतर मग दुपारच्या जेवणामध्ये फक्त मॅगीच खाल्ली आणि ना रात्रीच्या वेळी ना माऊची किरकिर थोडी जास्तच वाढली होती. म्हणून मग तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो. तिचं पोट पण दुखत होतं कारण सारखी पोटाला हात लावून दाखवत होती. म्हणूनच म्हटलं की ना डॉक्टरांना दाखवून यावं. डॉक्टरांकडून आल्यानंतर आहे ना घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर जेवण करून असं संपवलं.